तर हॅलो नमस्कार मित्रांनो, मी सर्व तुमचं एडुगातामध्ये स्वागत करतो। आज आपण बघणार आहे मराठी ग्रामर सिरीजचा नेक्स्ट टॉपिक, तो असणार तुमचं वाक्य रूपांतर। इन द टुडेज टॉपिक और इन द टुडेज पार्ट वी आर गोइंग टू सी द न्यू टॉपिक फॉर मराठी ग्रामर सिरीज, दॅट इज वाक्य रूपांतर। तर चला सुरू करूया। सगळ्यात पहिले वाक्य रूपांतर काय आहे ते बघूया, मग काही एक्झाम्पल्स मी एक्सप्लेन करतो। सगळ्यात पहिले वाक्य रूपांतर काय? लेखन करताना काही वेळा वाक्य रचनेत बदल करण्याची गरज असते। लेखन करताना काही वेळात वाक्य रचनेत बदल करण्याची गरज असते आणि अशा बदलेला वाक्य रूपांतर असे म्हणतात। काय ह्याचा अर्थ काय होतो? समटाइम्स while writing Marathi there is a need to change the structure of the sentence and changing the structure of the sentence is known as वाक्य रूपांतर। म्हणजे काही वेळा वाक्य रचनेत म्हणजे मराठी लिहिताना जे सेंटेन्स फॉर्मेशन करतंय ते सेंटेन्स फॉर्मेशन आपल्याला काही वेळा चेंज करायला लागतं। ठीक आहे, तर या सेंटेन्स फॉर्मेशनला आपण जे चेंज करतो याला आपण काय म्हणणार आहे? वाक्य रूपांतर। काय म्हणणार आहे? वाक्य रूपांतर। ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट, वाक्याचे रूपांतर करताना वाक्य रचनेत बदल होतो बट वाक्याचा अर्थ बदलत नाही। while changing the structure of the sentence or while transforming the structure of the sentence, the structure of the sentence has been changed or will be changed, but the meaning of the sentence will remain same. The meaning of the sentence will not be changed. कळलं तुम्हाला काय बोललो? while transforming the sentence, the structure of the sentence will change. The structure of the sentence will change, but the meaning of the sentence will remain same. It will not change. म्हणजे तुम्ही जेव्हा सेंटेन्सचं ट्रान्सफॉर्मेशन करताय म्हणजे तुम्ही एका वाक्यरचनेत बदल करताय। ठीक आहे, तुम्ही काय करताय? वाक्यरचनेत बदल करताय। ते बदल करताना सेंटेन्सचं स्ट्रक्चर चेंज होईल। ठीक आहे, सेंटेन्सचा स्ट्रक्चर चेंज होईल बट सेंटेन्सचा मिनिंग मात्र तोच राहणार आहे। सेंटेन्सचा मिनिंग मात्र तोच राहणार आहे। कळलं तुम्हाला? ओके, सो नेक्स्ट पॉइंट असा आहे की विधानार्थी, आज्ञार्थी, उद्गारार्थी, होकार्थी, नकार्थी या सगळ्या प्रकारचे वाक्य एकमेकात रूपांतर होतात। म्हणजे हे जे काही मी तुम्हाला वाक्य सांगितले, कुठले? विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, उद्गारार्थी, होकार्थी आणि नकार्थी, हे जे काही 5 फॉर्म ऑफ सेंटेन्स आहेत हे एकमेकांमध्ये काय होतात? रूपांतर। म्हणजे हे एकमेकांमध्ये इंटरचेंज होतात। कळलं तुम्हाला? हे एकमेकांमध्ये इंटरचेंज होतात। हे आपण एक्झाम्पल्स थ्रू बघणारच आहे। सगळ्यात पहिले बघा, मी इथं काही 3 एक्झाम्पल्स दिले ज्यामध्ये प्रश्नार्थी वाक्य हा विधानार्थी वाक्यामध्ये कन्वर्ट केलंय, उद्गारार्थी वाक्य विधानार्थी वाक्यामध्ये कन्वर्ट केलेलं आहे आणि आज्ञार्थी वाक्य हा विधानार्थी वाक्यात कन्वर्ट केलेलं आहे। आणि इकडे एक एक्झाम्पल आहे ज्याच्यात एकच वाक्य विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी आणि आज्ञार्थी मध्ये कन्वर्ट केलेलं आहे। सो लेट्स सी दी फर्स्ट एक्झाम्पल। इन दी फर्स्ट एक्झाम्पल, दी प्रश्नार्थी वाक्य that is interrogative sentence is converted into विधानार्थी, that is assertive sentence. Let us see how the sentence has been changed. सगळ्यात पहिले प्रश्नार्थी वाक्य, महात्मा गांधीजींचे कार्य कोण विसरेल? महात्मा गांधीजींचे कार्य कोण विसरेल? महात्मा गांधीजींचे कार्य? ह्याच्यात काय तुम्हाला क्वेश्चन मार्क पण दिसतंय आणि प्रश्न विचारले। सो दिस इज प्रश्नार्थी। त्याच्यानंतर विधानार्थी, महात्मा गांधीजींचे कार्य कोणी विसरणारच नाही। महात्मा गांधीजींचे कार्य कोणी विसरणार नाही। ह्यामध्ये तुम्हाला काय कळतंय की प्रश्न, ह्याच्यात जे प्रश्न होतो दॅट प्रश्न इज कन्वर्टेड इनटू दी विधान। म्हणजे ह्याच्यातला जो प्रश्न आहे तो विधानमध्ये कन्वर्ट केला गेलेला आहे, म्हणून प्रश्नार्थी वाक्य तुमचा विधानार्थी वाक्यात कन्वर्ट झालेला आहे। उद्गारार्थी सेंटेन्स बघू। नेक्स्ट काय म्हणते उद्गारार्थी सेंटेन्स? किती सुंदर फुल आहे हे, किती सुंदर फुल आहे हे। हे काय करतोय आपण? उद्गारार्थी एक्साइटमेंट दाखवतोय, इथे एक्सप्लेनेशन मार्क पण आहे। ठीक आहे, आता ह्याला आपल्याला विधानार्थी मध्ये कन्वर्ट करायचं। हे फूल खूप सुंदर आहे, हे फूल खूप सुंदर आहे। कळलं तुम्हाला? आता इथे नीट बघा, किती हा उद्गारार्थी शब्द आहे। ठीक आहे, हा उद्गारवाचक शब्द किती ह्याला आपण रिप्लेस केलाय कुठल्या वर्डनी? खूप या वर्डने। कुठल्या वर्डनी? खूप या वर्डनी। मग काय झालंय? उद्गारार्थी जो वाक्य होता तो विधानार्थी वाक्यामध्ये कन्वर्ट झालेला आहे। उद्गारार्थी वाक्य हा विधानार्थी वाक्यामध्ये कन्वर्ट झालेला आहे। नेक्स्ट असेल आपलं आज्ञार्थी। तर आज्ञार्थी वाक्याला आपल्याला विधानार्थी वाक्यात कन्वर्ट करायचंय। कसं ते बघू आपण आता। ठीक आहे, आता आपण बघू आज्ञार्थी वाक्याला कसं विधानार्थी वाक्यामध्ये कन्वर्ट केलेलं आहे। वडीलधाऱ्या माणसांचा
आदर करा, वडीलधाऱ्या माणसांचा आदर करा. ह्याचं मिनिंग काय या स्टेटमेंटचा? जे काही आपले वडिलांचे इच्छा आहेत, आपले फॅमिली मेंबर्स, आपले कलिग्स जे काय त्यांची आपल्याला रिस्पेक्ट करायची, त्यांची काय करायची आपल्याला रिस्पेक्ट करायची. पण ह्याच्यात ही आज्ञा झाली. काय झाली आहे? आज्ञा. ठीक आहे, आज्ञा म्हणजे ऑर्डर झालेली आहे. आता ह्याला विधानार्थी म्हणजे स्टेटमेंटमध्ये कसं कन्वर्ट केलंय? वडीलधाऱ्या माणसांचा आदर करणं हे योग्य आहे. वडीलधाऱ्या माणसांचा आदर करणं योग्य आहे. आता यामध्ये जर तुम्ही नीट बघितलं, करा हा आज्ञार्थी क्रियापद आहे. करा हा आज्ञार्थी क्रियापद आहे. मग करा या आज्ञार्थी क्रियापदाच्या ऐवजी आपण काय केलंय? करणे असं लावलेलं आहे. काय लावलेलं आहे आपण? करणे. मग ह्या करणेमुळं म्हणजे हा करा काढून आपण ह्या करणे लावण्यामुळं हा जो आज्ञार्थी सेंटेन्स होता किंवा आज्ञार्थी वाक्य होता हा विधानार्थी वाक्यामध्ये कन्वर्ट झालेला आहे. कळलं तुम्हाला हे 3 एक्झाम्पल? आता इकडे एक एक्झाम्पल आहे, ज्या एक्झाम्पलमध्ये आपण एकच सेंटेन्स 4 वेगवेगळ्या फॉर्मेशनमध्ये लिहिलेलं आहे. कसं ते सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिले बघा, विधानार्थी. हे हस्ताक्षर खूप सुंदर आहे. ही हँडरायटिंग खूप सुंदर आहे. दिस हँडरायटिंग इज सो ब्युटिफुल. मग आता विज्ञार्थी वाक्यात हे स्टेटमेंट झालं, सॉरी विधानार्थी वाक्यात हे स्टेटमेंट झालं. हे हस्ताक्षर खूप सुंदर आहे. सिंपल स्टेटमेंट आहे. ओके, पुढं बघा, प्रश्नार्थी. प्रश्नार्थीमध्ये हे हस्ताक्षर खूप सुंदर आहे. नाही. हे हस्ताक्षर खूप सुंदर आहे. नाही म्हणजे हे हँडरायटिंग गुड आहे ना, बरोबर ना, असं आपण विचारतो. बरोबर, ही हँडरायटिंग चांगली आहे ना, बरोबर. मग ह्याला आपण म्हणणार आहे प्रश्नार्थी वाक्य. म्हणजे आपण कोणाला तरी प्रश्न करतोय असं स्टेटमेंट देऊ. ठीक आहे. त्यानंतर उद्गारार्थी वाक्य बघू काय आहे. ह्याच सेंटेन्सच्या उद्गारमध्ये बघू. किती सुंदर आहे हे हस्ताक्षर. किती सुंदर आहे हे हस्ताक्षर म्हणजे ही हँडरायटिंग किती चांगली आहे. हे काय आहे? उद्गारार्थी. ठीक आहे. ह्याच्यात तुम्ही फिलिंग एक्सप्रेस केली म्हणून आपण इथे एक्सप्लेनेशन मार्क सुद्धा लावलेला आहे. त्याच्यानंतर त्यालाच आज्ञार्थीमध्ये बघितल्यावर काय होईल? हस्ताक्षर सुंदर काढा. हस्ताक्षर सुंदर काढा. ह्याच्यात ऑर्डर दिली गेलेली आहे. आता तुम्ही ही एक्झाम्पल आणि हे एक्झाम्पल सगळे ह्यातून तुम्हाला काय कळतंय? एक मात्र नियम आहे, तो असा आहे की सेंटेन्सचं फॉर्मेशन मात्र चेंज झालंय, बट सेंटेन्सचं मिनिंग कुठेही चेंज झालेलं नाही आहे. स्पेशली तुम्हाला या एक्झाम्पलमध्ये खूप नीट कळून येईल, कारण की या एक्झाम्पलमध्ये आपण एकच वाक्य 4 ह्याच्यात ट्रान्सफॉर्म केलेले आहेत. आता तुम्हाला याच्यात कळतच असेल की एकच सेंटेन्स आहे, त्याचे एकच मिनिंग आहे, फक्त ते सेंटेन्सचा वेगवेगळा फॉर्मेशन किंवा वेगवेगळा स्ट्रक्चर तुम्हाला बघायला भेटतोय. कळलं तुम्हाला? आता आपण बघू होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य म्हणजे काय असतं. ओके, तर आपण आता बघणार आहे होकारार्थी म्हणजेच अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि नकारार्थी म्हणजेच निगेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. सो काय याचं मिनिंग आहे, काय डिफाईन करतो होकारार्थी म्हणजे काय, नकारार्थी म्हणजे काय, आपण बघूया. चला, सगळ्यात पहिले ज्या वाक्यात होकार दर्शवलेला असतो तेव्हा त्या वाक्यास होकारार्थी किंवा करुणरूपी वाक्य असे म्हणतात. म्हणजे ज्या वाक्यांमध्ये ज्या सेंटेन्सेसमधून तुम्हाला एक पॉझिटिव्ह वाईब येते. ठीक आहे. ज्या सेंटेन्सेसमधून तुम्हाला एक पॉझिटिव्ह वाईब येते त्या सेंटेन्सला आपण होकारार्थी किंवा करुणरूपी वाक्य असे म्हणणार आहे. ठीक आहे. ज्या सेंटेन्समधून किंवा ज्या सेंटेन्सेसमधून तुम्हाला पॉझिटिव्ह फिलिंग येते. ठीक आहे. ते सेंटेन्स बघितल्यानंतर एखादं पॉझिटिव्ह नोट असेल तर त्याला आपण म्हणणार आहे होकारार्थी किंवा करुणरूपी वाक्य. कळलं तुम्हाला? त्यानंतर दुसरं, ज्या वाक्यात नकार दर्शवलेला असतो, ज्या वाक्यात नकार दर्शवलेला असतो तेव्हा त्या वाक्यास नकारार्थी किंवा अकरुणरूपी वाक्य असे म्हणतात. म्हणजे ज्या स्टेटमेंटमधून तुम्हाला निगेटिव्ह वाईब येते किंवा काहीतरी निगेटिव्ह टर्म तुमच्या समोर येतोय तर त्या सेंटेन्सला म्हणजे त्या वाक्यांना आपण काय म्हणणार आहे? नकारार्थी वाक्य. काय म्हणणार आहे? नकारार्थी वाक्य किंवा अकरुणरूपी वाक्य. अकरुणरूपी वाक्य. आय विल एक्सप्लेन यू बोथ ऑफ दिस टाइप ऑफ सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ दी एक्झाम्पल. सगळ्यात पहिले बघू, समिधा धीट मुलगी आहे. समिधा नावाची एक मुलगी आहे. समिधा धीट मुलगी आहे मीन्स समिधा इज अ ब्रेव गर्ल. समिधा इज अ ब्रेव गर्ल. ह्या स्टेटमेंटचा असा अर्थ होतो समिधा धीट मुलगी आहे. ह्या स्टेटमेंटमधून आपल्याला एक पॉझिटिव्ह वाईब येते म्हणून हा काय होणार आहे तुमचा? होकारार्थी वाक्य. काय होणार आहे तुमचा? होकारार्थी वाक्य. नेक्स्ट स्टेटमेंट बघा, समिधा भित्री मुलगी नाही. समिधा भित्री मुलगी नाही. जर तुम्ही नीट लक्ष दिलं हे तर सगळ्यात पहिले नकारार्थी वाक्य आहे. का? कारण की भित्री मुलगी नाही असं म्हणले. आता हे कसं आहे तुम्हाला सांगतो. दोन्ही सेंटेन्सेस बोथ ऑफ दी सेंटेन्सेस हॅव दी सेम मिनिंग. सेम मिनिंग आहे. नीट तुम्ही लक्ष देऊन बघा. समिधा धीट मुलगी आहे म्हणजे ती ब्रेव गर्ल आहे आणि दुसरं म्हणजे समिधा भित्री मुलगी
नाही, म्हणजे ती घाबरत सुद्धा नाही. ह्याचा दोघांचा अर्थ एकच होतो, बट लिहायचा फॉर्मेशन बघा. ह्यातून तुम्हाला निगेटिव्ह वाईब येते, ह्यातून तुम्हाला पॉझिटिव्ह वाईब येते. ठीक आहे, म्हणजेच काय केलं आपण, एका सेंटेन्सचं दुसऱ्या सेंटेन्समध्ये ट्रान्सफॉर्मेशन केलं. ठीक आहे, जसं आपण ह्याच्या अगोदर जस्ट बघितलं होतं, वेगवेगळे सेंटेन्सेसचं ट्रान्सफॉर्म करत होतो, तसंच इथं होकारार्थी सेंटेन्स, होकारार्थी वाक्य हा नकारार्थी वाक्यामध्ये ट्रान्सफॉर्म केलं गेलेलं आहे. कसं केलं गेलेलं आहे तो मी सांगतो. सगळ्यात पहिले मी इथं अंडरलाईन केलं, धीट, भित्री, आहे, नाही. ह्याचा काय अर्थ आहे मी तुम्हाला सांगतो. धीट या शब्दाला भित्री या शब्दाने इंटरचेंज केलेला आहे. धीट या शब्दाला भित्री या शब्दाने इंटरचेंज केलं आहे सगळ्यात पहिला. त्याच्यानंतर आहे हा होकारार्थी क्रियापद आहे. आहे हा होकारार्थी क्रियापद आहे. ह्याच्याऐवजी नाही जो की नकारार्थी क्रियापद आहे तो लावला गेलेला आहे. ठीक आहे, आहेच्या जागी नाही लावला, म्हणजे आहेला काढून नाही त्याच्या जागी बसवला. मग होकारार्थी वाक्य हा नकारार्थी वाक्यामध्ये चेंज झाला. इथे तुम्हाला दिसत असेल, धीटला एक्सचेंज करून भित्री लावलेला आहे, आहेला एक्सचेंज करून नाही लावलेला आहे. ह्याचा उलटा म्हणजे वायस वर्सा पण तुम्ही करू शकता. जर तुम्हाला नकारार्थी वाक्याला होकारार्थीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही नाहीच्या ऐवजी आहे लावणार आहात आणि भित्रीच्या ऐवजी धीट लावणार आहात. तुम्ही नाहीच्या ऐवजी आहे लावणार आहात आणि भित्रीच्या ऐवजी धीट लावणार आहात. कळलं तुम्हाला? सो मोर एक्झाम्पल्स आर देअर. काय काय एक्झाम्पल्स आहेत? भारताचा विजय झाला म्हणजे भारत जिंकला, भारताचा विजय झाला. आता ह्या स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे, ह्याला निगेटिव्ह म्हणजेच नकारार्थीमध्ये कसं कन्वर्ट केलेलं आहे? भारताचा पराजय झाला नाही. भारताचा पराजय झाला नाही म्हणजे भारत हारली नाही, ह्याचा अर्थ तोच होतो की भारत जिंकली आहे. बट स्टेटमेंट फॉर्मेशन बघा, हिच्यात निगेटिव्ह वाईब्स येते आपल्याला. सो दिस इज अ नकारार्थी वाक्य. परत बघा, इथं विजयला चेंज केलाय पराजयने आणि इथं झाला आहे तर इथं झाला नाही. इथं पण मी तुम्हाला नाही सांगितलं होतं, इथं पण नाही लावलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, मला जवळच जायचे होते. मला जवळच जायचे होते. मला जवळच जायचे होते. मला लांब जायचे नव्हते. मला लांब जायचे नव्हते. आता याच्यात तुम्ही बघा, जवळच या शब्दाला लांबने रिप्लेस केला गेलेला आहे. जवळचला लांबने रिप्लेस केलेला आहे. जायचे होते, होते या शब्दाला नव्हते या शब्दाने रिप्लेस केलाय. मग हा तुमचा होकारार्थी शब्द किंवा होकारार्थी वाक्य नकारार्थी वाक्यामध्ये कन्वर्ट झालाय. कळलं? सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून जावा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.